लवकरच शाळांच्या परीक्षा संपून मुलांची उन्हाळी सुट्टी सुरू होणार आहे। उन्हाळ्याची सुट्टी सुरू होताच अनेक कुटुंबांचे फिरायला जायचे प्लॅन सुरू होतात। कोणी जवळपास तर कोणी देशात तर अगदीच कोणी विदेशात जाण्याचा बेत आखतो। विदेशात फिरायला जायचं म्हणजे पासपोर्ट, विजा या सर्वांची खूप आधीपासून तयारी करावी लागते। जर तुम्ही सुद्धा यंदाच्या सुट्टीत विदेशात फिरण्याचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। आज आम्ही तुम्हाला बजेटमध्ये फिरता येणारे असे काही देश सांगणार आहोत जेथे भारतीयांना विजाची गरजच लागत नाही। नंबर 1 थायलंड। विजा फ्री असलेल्या देशांमध्ये थायलंड या देशाचा पहिला क्रमांक लागतो। येथे तुम्हाला सुंदर समुद्र किनाऱ्यांसह स्वादिष्ट पदार्थाची मेजवानी चाखता येते। नंबर 2 मॉरिशस। मॉरिशसमध्ये भारतीय पर्यटक विजा विना जवळपास 90 दिवसापर्यंत राहू शकतात। हो, 90 दिवस। मॉरिशस विषयी सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची झाल्यास येथे तुम्हाला भाषेचा प्रॉब्लेमही येणार नाही, कारण मॉरिशसचे बरेचसे लोक हे हिंदी भाषिक आहेत। नंबर 3 मलेशिया। मलेशियामध्ये तुम्ही 30 दिवसांपर्यंत राहू शकता। मलेशिया हा इस्लामिक देश आहे, याशिवाय भारतीयांच्या टॉप डेस्टिनेशन पैकी एक आहे। नंबर 4 केनिया। केनिया 50 पेक्षा जास्त राष्ट्रीय उद्यानांसाठी प्रसिद्ध आहे। या देशातही भारतीयांना 90 दिवसांपर्यंत विजाशिवाय राहता येतं, त्यामुळे लहान मुलांसह फिरण्याचा प्लॅन असेल तर केनिया हा बेस्ट ऑप्शन आहे। नंबर 5 डोमिनिका। डोमिनिका हा देश गरम पाण्याचे झरे आणि हिरव्यागार जंगलांसाठी प्रसिद्ध आहे। येथे भारतीय पर्यटकांना विजा विना जवळपास 180 दिवसांपर्यंत राहण्यास परवानगी आहे। नंबर 6 बार्बाडोस। कॅरेबियन हा बेट देश सण आणि अप्रतिम अशा समुद्र किनाऱ्यांसाठी ओळखला जातो। तुम्हाला जर वेगवेगळ्या देशांची संस्कृती, परंपरा पाहायची असेल तर येथे नक्की जा। नंबर 7 अँगोला। अँगोला हा देश आफ्रिकेतील आहे। येथे भारतीय 30 दिवसांपर्यंत विजाशिवाय राहू शकतात। नंबर 8 नेपाळ। नेपाळ आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखलं जातं। येथे तुम्हाला हिरवीगार जंगले, उंच पर्वत पाहता येतील। नंबर 9 श्रीलंका। श्रीलंकामध्ये भारतीय विजा विना राहू शकतात। येथील रबन धबधबा, मिंटेल पर्वतरांगा, ॲडम्स पीक, सिगिरिया रॉक फोर्ट सारखी पर्यटन स्थळं तुम्हाला पाहता येतील। या देशांव्यतिरिक्त भारतीयांना भूतान, इराण, ग्रेनाडा, फिजी, सर्बिया आदी देशात विजा विना फिरता येतं आणि राहताही येतं। तर मग तुमचा यंदाच्या उन्हाळी सुट्टीचा प्लॅन काय आहे हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानेनी जरूर सबस्क्राईब करा।